रात्रीच आम्ही ना दिदीच्या घरी राहायला आलो होतो, कारण आमच्या मिरगावच्या घरची ना राखण द्यायची होती. त्यासाठी आम्ही एका गावामध्ये कोंबडा बघून ठेवला होता. ते गाव पण ह्या साईडला आहे आणि दिदीचं घर पण या साईडला आहे. म्हटलं चला एक दिवस राहणं पण होईल आणि सकाळी कोंबडा म्हटलं घेऊन जायचं जाताना. मस्तपैकी वहिनीने सकाळी पोहे केले होते, ते सगळ्यांनी खाल्ली आणि जायला निघालो. त्याच्या अगोदर म्हटलं बघावं तर हिनं किती झाडं लावली होते. तिनं भरपूर प्रकारच्या फुलांची झाडं लावली होती. मध्ये मध्ये अननस वगैरे काय काय लावलं होतं. शेंगांचं वेल पण तिचं मस्त असं झालं होतं. ते गुलाब तोडून घेतला, म्हणलं वास तरी बघावा. एकदम भारीचा वास येत होता हो. आणि हा पांढरा गुलाब आहे बघा. आता रिंकीचं आपलं काम भारी आहे, खायचं आणि दिवसभर लोळायचं. एवढ्या लांब नेऊन कंटाळा आला होता म्हणून थोडा वेळ जरा बसले होते, तर मला शिवांश काय बसू देतोय का, लागला जरा कुरकुर करायला. त्याला रेडिओ पाहिजे होतं, त्याला कोण देतच नव्हतं. मग काय उठले आणि मग त्याला रेडिओ दिला. आता त्याचं चाललं होतं ह्या साईडला एकदा बघायचं, त्या साईडला एकदा बघायचं, कुठनं चालू करायचं ते. तसं माझं पिल्लू हुशार आहे हो. जरा विचार त्यानं पण केला आणि मग त्यानं रेडिओ चालू केला. आता इकडे मी आयतं करायला घेतलं होतं, कारण आज आमच्या चिकन होतं, म्हणजे आज राखण द्यायची होती. त्यामुळं चला म्हटलं, आमचं जर ना 3 दिवस झालं त्या आयत्यावर जाण काय, कारण मी आईला सांगितलं होतं की मला आयतं खायचं आहे, पीठ दळून ठेवते ना. भाकरीच्या पिठापेक्षा ना आयत्याचं पीठ जास्त दळून ठेवलं होतं. मग काय आमचं 3 दिवस झाले हाच दणका चालला आहे. रोज सकाळी पण आयतं, संध्याकाळी पण आयतंच आमचं करायचं चाललं होतं. आता बोलायच्या नळत ना तो आयताच माझा सगळा करपून गेला व खाल्ला. आणि या दोघांचं इकडं चाललं होतं, कोंबडा कापला होता, त्याचं बारीक पुन्हा पीस करायचं. आता चिकन करायला जास्तच वेळ झाला होता, त्यामुळे अरे न वडापाव आणला, तोच मग घेतला खाऊन. कधी कधी असं होतं ना, भरपूर सारं शूट करायचं असतं पण विसरूनच जाते. माझं तेच झालं होतं. मला जेवतानाचं वगैरे शूट करायचं होतं, पण जेवण झाल्याच्या नंतर लक्षात आलं की ते शूट करायचं राहून गेलं. आणि इकडं वहिनीने बॅग पण भरायला घेतली होती, कारण आज सगळी ना मुंबईला जाणार होत्यात. चला आता म्हटलं ते त्यांचं काम करतात, म्हटलं आपण आपलं करावं. कारण मी पण उद्या निघणार होते आणि शिवांचे कपडे 2-3 ड्रेस धुवायचे होते, कारण त्याने लेट आंघोळ घेतली होती. परत घरात बाकी थोडी पण कपडे होते, तुम्ही चला म्हटलं ती पण धुवून घेऊया. आता संध्याचं टायमिंग पण त्यांचं झालं होतं गाडीचं. मग रिक्षा बोलवली जाण्यासाठी, कारण एवढी सगळी काही अशी थोडी 2 व्हीलरवरून जाणार आहेत. आता घर एवढं पूर्ण खाली खाली झालं होतं ना, इतकं बेकार वाटत होतं ना, कारण 4 दिवस सगळे एकदम मिक्सिंग होतीत ना, त्यामुळे असं एकदम बेकारच वाटत होतं. आता म्हटलं शिवांश काय आता एकटा घरात थांबणार नाही, कारण सगळीच पोरं एकदम जाणार होते. हा काय थांबणार नाही म्हणून म्हटलं ह्याला पाठवावं ह्यांच्याबरोबर. मग धक्क्यापर्यंत शिवांश गेला होता मामा आम्हीला सोडण्यासाठी. चला म्हटलं आता ही पण सगळी जायला निघाले, तर आपण आपली पण तयारी केली पाहिजे, कारण मी पण उद्या जाणार होते. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग.